नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये निवडक 30 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न अनेकदा विचारण्यात आलेले आहेत, भविष्यात देखील विचारले जाऊ शकतात। म्हणून आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका मित्रांनो। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? ऑप्शन ए जीवनसत्व अ, बी जीवनसत्व ब, सी जीवनसत्व क, डी जीवनसत्व ड। ऑप्शन नंबर ए जीवनसत्व अ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। रात आंधळेपणा हा जीवनसत्व अ याच्या अभावाने होतो। मित्रांनो, जीवनसत्व ब च्या अभावाने बेरीबेरी आजार होतो, तसेच जीवनसत्व क च्या अभावाने स्कर्व्ही आणि जीवनसत्व ड च्या अभावाने मूळदूस हा रोग होतो। पुढील प्रश्न बघा, सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए रॉडशेल निकोल्सन, बी रॉबर्ट ओवेन, सी लॉर्ड कर्झन, डी यापैकी नाही। ऑप्शन नंबर बी रॉबर्ट ओवेन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सहकारी चळवळीचा जनक रॉबर्ट ओवेन यांना म्हटले जाते। पुढील प्रश्न, इसवी सन 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी कर्नाटक, डी आंध्र प्रदेश। ऑप्शन डी आंध्र प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। इसवी सन 1992 मध्ये आंध्र प्रदेश राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली। पुढील प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले, बी ह ना आपटे, सी वी वा शिरवाडकर, डी वी दा सावरकर। ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। तृतीय रत्न हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे। पुढील प्रश्न, समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केव्हा झाली? ऑप्शन ए 2 ऑक्टोबर 1952, बी 2 ऑक्टोबर 1950, सी 2 ऑक्टोबर 1991, डी 2 ऑक्टोबर 1992। ऑप्शन ए 2 ऑक्टोबर 1952 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952 रोजी झाली। पुढील प्रश्न बघा मित्रांनो, गॉइटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो? ऑप्शन ए युरेनियम, बी सोडियम, सी आयोडीन, डी पोटॅशियम। ऑप्शन सी आयोडीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। गॉइटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन या मूलद्रव्याचा वापर होतो। पुढील प्रश्न, 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय? ऑप्शन ए लॉर्ड हेस्टिंग्स, बी लॉर्ड विल्यम बेंटिंग, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड कॅनिंग। ऑप्शन बी लॉर्ड विल्यम बेंटिंग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव लॉर्ड विल्यम बेंटिंग हे आहे। पुढील प्रश्न बघा, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए कराची, बी अहमदाबाद, सी लाहोर, डी मुंबई। ऑप्शन डी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी मुंबई या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न बघा, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन ए सारनाथ, बी लुंबिनी, सी कुशीनगर, डी गया। ऑप्शन बी लुंबिनी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी, नेपाळ येथे झाला होता। पुढील प्रश्न, भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी उत्तर प्रदेश, डी तामिळनाडू। ऑप्शन बी गुजरात हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य गुजरात आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील सर्वच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। पुढील प्रश्न, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व योग्य रक्तदाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर म्हणतात? ऑप्शन ए गट, बी गट, सी AB गट, डी O गट। ऑप्शन डी O गट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे।
ओ रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वयोग्य रक्तदाता म्हणतात? पुढील प्रश्न, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वयोग्य रक्तग्राही म्हणतात? ऑप्शन ए गट, बी गट, सी AB गट, डी O गट. ऑप्शन सी AB गट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. AB रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वयोग्य रक्तग्राही म्हणतात. पुढील प्रश्न, कोणत्या वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हणतात? ऑप्शन ए चंदन, बी साग, सी फर, डी पाईन. ऑप्शन बी साग हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. साग वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हणतात. पुढील प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? ऑप्शन ए 1882, बी 1911, सी 1903, डी 1925. ऑप्शन बी 1911 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राजा 5वा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे बांधण्यात आले. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे सादर करतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सी उपराष्ट्रपती, डी लोकसभा अध्यक्ष. ऑप्शन सी उपराष्ट्रपती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. पुढील महत्त्वाचा प्रश्न, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ऑप्शन ए रिश्टर स्केल, बी डिग्री सेल्सियस, सी एम्पियर, डी डेसिबल. ऑप्शन डी डेसिबल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए वेलिंग्टन, बी सिडनी, सी कॅनबेरा, डी वॉशिंग्टन. ऑप्शन सी कॅनबेरा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कॅनबेरा शहर आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? ऑप्शन ए सरन्यायाधीश, बी लोकसभा अध्यक्ष, सी पंतप्रधान, डी महाधिवक्ता. ऑप्शन ए सरन्यायाधीश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार सरन्यायाधीश बघतात. पुढील महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए मुख्यमंत्री, बी मुख्य न्यायाधीश, सी राज्यपाल, डी महापौर. ऑप्शन सी राज्यपाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो. पुढील महत्त्वाचा प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए महात्मा फुले, बी वी दा सावरकर, सी वी वा शिरवाडकर, डी ना सी फडके. ऑप्शन बी वी दा सावरकर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ वी दा सावरकर यांनी लिहिला. मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? ऑप्शन ए संरक्षण मंत्रालय, बी ग्रामविकास मंत्रालय, सी कायदा मंत्रालय, डी गृह मंत्रालय. ऑप्शन डी गृह मंत्रालय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र पोलीस खाते गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे, पोलीस पाटलाला सजा, निलंबन, दंड करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो? ऑप्शन ए उपजिल्हाधिकारी, बी तहसीलदार, सी जिल्हाधिकारी, डी विभागीय आयुक्त. ऑप्शन ए उपजिल्हाधिकारी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पोलीस पाटलाला सजा, निलंबन, दंड करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकारी यांना असतो. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? ऑप्शन ए मुंबई कल्याण, बी ठाणे कल्याण, सी मुंबई ठाणे, डी यापैकी नाही. ऑप्शन सी मुंबई ठाणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबई ठाणे या मार्गावर धावली. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?
ऑप्शन ए बुधभूषण, बी नायिका भेद, सी गीता रहस्य, डी गुलामगिरी। ऑप्शन ए बुधभूषण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला। पुढील महत्त्वाचा प्रश्न, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन ए एशियाटिक सोसायटी, बी ससून वाचनालय, सी मुंबई मराठी संग्रहालय, डी पेटिट वाचनालय। ऑप्शन ए एशियाटिक सोसायटी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मुंबईतील सर्वात जुने वाचनालय एशियाटिक सोसायटी हे आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए बिहार, बी उत्तराखंड, सी उत्तर प्रदेश, डी हिमाचल प्रदेश। ऑप्शन सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेश राज्यात आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? ऑप्शन ए विद्यापीठ अनुदान आयोग, बी हंटर आयोग, सी सायमन आयोग, डी मेकॅले आयोग। ऑप्शन बी हंटर आयोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली। पुढील प्रश्न, सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, बी मध्य प्रदेश, सी आंध्र प्रदेश, डी गुजरात। ऑप्शन डी गुजरात हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी गुजरात राज्यात आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? ऑप्शन ए ओरायन, बी आर्टिक होम इन द वेदाज, सी गीता रहस्य, डी सुवर्णकन। ऑप्शन डी सुवर्णकन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी सुवर्णकन हे पुस्तक लिहिले नाही। मित्रांनो, सुवर्णकन हे पुस्तक वी स खांडेकर यांनी लिहिले। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? ऑप्शन ए न्यायमंडळ, बी सर्वसामान्य जनता, सी कार्यकारी मंडळ, डी कायदेमंडळ। ऑप्शन डी कायदेमंडळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळ म्हणजेच संसदेला आहेत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।